नमस्कार, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि मी एकदम रेडी झालेली आहे मस्त सर्व आवरून. आणि आता आम्ही जाणार आहोत कुठेतरी. तर कुठे जाणार आहोत तुम्ही नक्कीच हा समोरचा पूर्ण ब्लॉग पहा, तुम्हाला समजेलच. खूप लांबचा प्रवास आहे, ते पण आम्ही आता बाईकवर, टू व्हीलरवर जाणार आहोत. आणि त्यातल्या त्यात एवढं मोठं सामान पण आमच्या सोबत आहे, बॅगा वगैरे. त्यामुळे मित्रांनो, आता हे पहा, एवढं मोठं सामान आपण घेऊन जात आहोत. बॅग सर्व एवढ्या साऱ्या आपण बाईकवरती नेत आहोत. तर मित्रांनो, भरपूर साऱ्या अशा बॅग आपल्या झालेल्या आहेत आणि खूप ओझं पण झालेलं आहे, खूप जड आहेत. तर मित्रांनो, फायनली आपण निघालेलो आहोत गडचिरोलीच्या बाहेर. आता जात आहोत. पहा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे, एकदम मस्त. सकाळचं छान वाटत आहे, एकदम गारगार. आणि मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा, कारण फुल भारी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मी तुम्हाला आपल्या गडचिरोलीचं जंगल दाखवणार आहे. थोडंफार मस्त आहे पाहण्यासारखं, समोर नक्कीच व्हिडिओ पहा. आणि मित्रांनो, गाडीवरती आपल्या बॅगा ठेवायला जागाच नव्हती. बॅगा ठेवल्या तर मला जागा नव्हती बसायला. मग त्यामुळे आपण काय केलं, पटकन बस स्टॉपला गेलेलो आहोत आणि तिथे जाऊन ड्रायव्हर दादांशी आणि कंडक्टर दादांशी थोडी रिक्वेस्ट केली, आमच्या बॅगा वगैरे गाडीमध्ये ठेवा आणि घेऊन चला म्हणून, आम्ही येतो बाईकवरती म्हटलं. त्यांना रिक्वेस्ट केली, त्याच्यानंतर त्यांनी ठीक आहे म्हटलं. मग आपल्या बॅगा वगैरे त्यांनी गाडीमध्ये ठेवल्या. त्यामुळं थोडं चांगलं वाटलं, नाहीतर खूप परेशानी झाली असती, कारण मला मग घरीच राहावं लागलं असतं, कारण गाडीवर बॅगच बसत नव्हत्या. मग आपण फक्त आता एक लॅपटॉपची बॅग मी सोबत घेतलेली आहे आणि मस्त आम्ही आता गाडीवरती निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. आणि मग आपली गडचिरोली नंतर आपला आलेला आहे पोरल्याला पोहोचलेलो आहोत. पहा, सकाळ सकाळ किती छान वातावरण वाटत आहे ना गावाकडचं. एकदम मस्त वाटत होतं मला. आपण पहाटेच निघल्यामुळे छान वाटत होतं. आता ऊन पण येत होतं, पण सगळीकडे एकदम छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण. आणि मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पाहायला एकदम भारी भेटणार आहे आजच्या व्लॉगमध्ये. चला मग पूर्ण व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो, आपण आता इथं थांबलेलो आहोत थोडासा, देऊळगावच्या इथं थांबलेलो आहोत. तर आता थोडा वेळ 5-10 मिनिट थांबूया, मग निघूया आपण लगेच. हे बघा, माझे मिस्टर इथं थांबलेत. कसं वाटायला, मजा येते का? खूप लांबचा प्रवास आहे. खूप लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे आता त्रास आहे जायला. तरी बरं झालं की आपल्या बॅग वगैरे आपण बसमध्ये ठेवल्यात, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण निघालेलो आहोत आणखीन समोर. आणि हे बघा ना, किती सुंदर असा डोंगर दिसत आहे. आणि या डोंगराच्या खाली असं, डोंगराच्या कुशीमध्ये गाव असतं ना, तसंच गाव आहे. किती सुंदर आहे, मला तर खूप जास्त आवडतं. आणि गडचिरोलीकर तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सांगा, पाहू कुठलं गाव आहे हे. मला तर माहीत आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, पाहूया आपण. आणि बघा किती सुंदर वाटत होतं पाहायला, एकदम भारी. मला तर मस्त मजा येत होती सर्व पाहत जायला, असा सुंदर नजारा. आणि आता सध्या कसं उन्हाळा आहे, त्याच्यामुळे सगळीकडे थोडंसं असं शेती वगैरे वाळलेली दिसत आहे ना, धान वगैरे नाही. नाहीतर हिवाळ्यात, पावसाळ्यात किती छान वाटते, हिरवंगार. आणि आपण आता जात आहोत वैरागड मार्गे. चला मग जाऊया मस्त जंगलामधून वैरागड मार्गे. सर्वांना आज आपण जंगल पण दाखवूया. चला सर्व मित्रमैत्रिणींनो आणि सर्व भावांना आपण पाहूया आपल्या गडचिरोलीचं जंगल. तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आणि हे जे आहे ते आपल्या गडचिरोलीमध्ये रेल्वेचं काम चालू आहे ना, त्यानिमित्तानं इथं ब्रिज तयार करत आहेत. ते ब्रिज बनवत आहे, त्याचं काम आणखीन चालूच आहे. हे पण आपल्याला थोडंसं पाहायला भेटलेलं आहे, त्याचं पण आपण थोडंसं शूट घेतलेलं आहे. आणि मग तिथून आपण निघालेलो आहोत आणखीन समोर.
बघा कसं वाटत आहे, पूर्ण असा रस्ता एवढा खराब आहे ना. आता आम्ही इथं 4 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्ष अगोदर या रस्त्याने आम्ही गेलेलो त्या गावी. आता 4 वर्षानंतर जात आहोत, त्याच्यामुळे रस्ता थोडासा खराब झालेला आहे. पण काही हरकत नाही, छान वाटत आहे, जाऊया. पण भरपूर लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे परेशानी तर आता होणारच आहे. पण तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, तुम्हाला एकदम भारी नजारा आज पाहायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओमधून. तर चला मग पाहूया, मस्त एन्जॉय करूया आपल्या गडचिरोलीचं जंगल. तुम्ही पण एन्जॉय करा. आणि हे बघा, आपल्या समोर आणि मागे पण कोणीच नव्हतं. आणि मी मागलचा पण शॉट घेतलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटेलच. तर एक दादा ना एवढं फास्ट आले, अचानकमध्ये दिसतच नव्हते, पण एवढं फास्ट आले ना असल्या बेकार रस्त्यामधून. हे पहा, मागे आपल्याला दिसत तर आहेत का, अचानक फास्ट आले. आणि त्यांची मिसेस जे आहे ते एवढं बेकार पडली ना गाडीवरून, खूपच डेंजर असल्या रस्त्यावर. एक मुलगा आणि त्यांची वाईफ आणि हे बॅगा वगैरे होत्या. नंतर मी तिथं उतरले, त्यांना थोडं विचारलं कुठं लागले, पाहिलं डोळ्याच्या वरती लागलं होतं, रक्त वगैरे निघत होतं. मग त्यांना म्हटलं पाणी वगैरे आहे का, विचारलं, थोडं दिलं आणि सावलीला बसवलं. मग तिथून निघालो आम्ही. पण खूपच बेकार वाटलं मला, ती ताई एवढं बेकार पडली ना. सावकाश गाडी चालवायला पाहिजे, आपण एकतर जंगलातून अशा खराब रस्त्यांनी जात आहोत. डेंजरवाले पडले ते ताई, माहिती का. आता भीती जाते. तर मित्रांनो, कसं वाटत आहे मग आमच्या गडचिरोलीचं जंगल पाहायला, मजा येत आहे ना. बघा, दोन्ही साईडने इकडून जंगल आहे एवढं, आणि मध्ये एकच रस्ता आहे आणि सुनसान, कोणच नाही रस्त्यावरती. कुठून तरी एक बाईक वगैरे गाडी येत आहे, पण आपल्या मागे पुढे कोणच नाही. आणि साईडने एवढं जंगल आहे, आपण जात आहोत मस्त. पण सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडं झाडांची पानझडती वगैरे झालेली आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात पाहिलात ना, एवढं भारी हिरवंगार दिसतं ना, खूप दाट वाटतं हे जंगल. आणि बघा, आपण जात आहोत. आणि या रस्त्याला कसं वाघांची वगैरे खूप जास्त भीती आहे. दिवसा पहाटे किंवा रात्री पण वाघ वगैरे या रस्त्यावरती दिसतात, त्यामुळं भीती तर वाटतेच. म्हणून थोडंसं आपल्याला या रस्त्याने फास्टच जावं लागतं. पाहत आहात ना, आपल्या मागे पण कोणीच नाही, खूप लांबपर्यंत, आणि समोर पण कोणच नाही. सुनसान जंगल आहे. आणि पूर्ण जंगलाचा कसा किड्यांचा वगैरे असा किर्र आवाज येतो ना, कंटिन्यू तसा आवाज येत होता. आणि आम्हाला थोडीशी, मला तर भीती वाटत होतीच. तसंच आपण जात आहोत, तरी पण निसर्गाच्या सानिध्यात भारी वाटतं. पण भीती वाटते, फक्त वाघांची वगैरे भीती वाटतेच तसं म्हणा. आणि हे बघा, एवढ्या सकाळी या दोन ताई मस्त जंगलामधून लाकडं तोडून नेत आहेत घरी. आणि जे वाळलेले वगैरे झाडं असतात ना, त्याचीच लाकडं तोडून नेतात. बघा किती छान जात आहेत सकाळ सकाळी. आणि मग आता आपण याच्यानंतर पोचलेलो आहोत, इथे चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत थोडा वेळ. आपण इथे थांबूया. मी तर काही चहा पित नाही, माझे मिस्टर चहा पितात. मग त्याच्यानंतर आपण इथून निघालेलेच आहोत. पाहूया आणखीन समोर, तुम्हाला तर घाट पण दाखवणार आहे एकदम भारी. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, घाट वगैरे पाहायला भेटेल. घाटामध्ये कसं जंगल आहे ते पण पाहायला भेटेल. सर्व तुम्हाला आज आपल्या गडचिरोलीचं जंगल थोडंफार दाखवणार आहे. मजा येईल तुम्हाला पण पाहायला.
आणि हे बघा रस्त्याच्या कडेला किती सुंदर अशी झाडं आहेत. मला तर खूप भारी वाटते याच्या खालून जायला. मस्त इकडून इकडून झाडं, मध्ये अशी सावली वगैरे पडलेली, एकदम भारी गार वाटतं. मस्त मला मज्जा येते याच्या खालून जायला. खूप छान वाटतं. मला मस्त मज्जा येते फिरायला. आणि पहा आपण एका गावाच्या जवळ पोहोचलेलोच आहोत. इथे लहान मुलं कसले भारी जात आहेत रस्त्याच्या कडेनी, खेळून जात आहेत वाटते. आणि कसं एवढ्या जंगलामधून आल्यानंतर थोडंफार असे माणसं वगैरे दिसले किंवा गाव दिसलं ना, थोडंसं छान वाटतं. जंगलाच्या आतमध्ये मध्ये थोडीशी गावं वगैरे दिसले ना, मग छान वाटतं, थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि इकडे पहा किती छान थोडंसं मोकळं मोकळं वाटत आहे, त्यामुळे मला पण छान वाटत आहे. थोडंसं खुली जागा भेटली नाही तर आपण कंटिन्यू जंगलामधूनच येत आहोत, त्यामुळे कंटिन्यू इकडून इकडून झाडं आहेत. थोडंसं आपल्याला मोकळं वातावरण दिसलं त्याच्यामुळे आणखीनच छान वाटत आहे. चला आणखीन जाऊया समोर. आपल्याला आणखीन तर भरपूर सारं जंगल पाहायचं आहे. आणि हे बघा आता मला जसं आवडतं ना ते वालं गाव आलेलं आहे. म्हणजे आवडतं म्हणजे कसं, हे बघा साईडला तुम्हाला तलाव वगैरे दिसत आहे, पाणी मस्त आणि किती जवळच आहे. याच्यामध्ये मस्त आपल्या गावातल्या बायका वगैरे कपडे वगैरे धुतात, मस्त म्हशीमध्ये जाऊन बसलेले आहेत, पोहत आहेत, आंघोळ वगैरे करत आहेत. छान वाटतं मला असा नजारा. आणि आता सध्या पाणी कमी झालेलं आहे, पण पावसाळ्यामध्ये फुल भरलेलं असताना एवढं भारी वाटतं ना, हिरवंगार आणि मध्ये पाणी. मला हे नजारा खूप जास्त आवडतो. मी 4 वर्षापूर्वी पाहिला होता, आत्ता पाहत आहे, त्याच्यामुळे एकदम भारी वाटत होतं मला. मला हे गाव आवडतं. आणि कोणतं गाव आहे हे सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये. एकदम मस्त वाटत होतं मला हे पाहायला. आपण आता थोडंसं जंगलामध्ये थांबलेलो आहोत. आणि हे पहा पूर्ण जंगल कसं दिसत आहे. आणि इकडे तिकडे कोणच नाही, आपणच असं थांबलेलो आहोत. आणि एकदम किर्र असा पूर्ण आवाज येत आहे जंगलामधला, एकदम किर्र आवाज येतो. आता तुम्हाला मी कसं सांगू, पण डेंजरवाला आवाज वगैरे येतो. आणि हे पहा किती उंच उंच झाडं आहेत ना, खूपच उंच झाडं आहेत. तुम्हाला समोर तर मी दाखवेलच की भरपूर घाटामधले वगैरे एकदम उंच उंच झाडं आहेत सगळेच. पहा मला तर एकदम भारी वाटत होतं पाहायला. थोडा वेळ मस्त थांबलेलो आहोत इथं, थोडा वेळ पाहिलं इकडं तिकडे, थोडं रेस्ट घेतला, कारण कंटिन्यू आपण गाडीवरती बसून आहोत ना खूप वेळ, त्याच्यामुळं थोडंसं थकल्यासारखं होतं, ताटल्यासारखं होतं. त्याच्यामुळं थोडं थोडं आपण थांबत आहोत आणि जात आहोत. आणि हे बघा पूर्ण आंब्याची झाडं आहेत, आणि हे एका साईडला नाही, दोन्ही साईडला आहेत. भारी वाटत होतं हे पण पाहायला. आणि पण पानझडती झालेली आहे, नाहीतर एकदम हिरवंगार दिसतं. असा सगळा सुंदर सुंदर निसर्गाचा नजारा पाहत जाऊया समोर आणखी. आणि हे बघा शेतामध्ये इकडे आपली मका असते ना, ते मक्याचे कणस वगैरे गाळून त्याला वाळवत आहेत सगळीकडे. 2-4 जागी आता मला भरपूर ठिकाणी असं वाळू घातलेलं दिसलं. अगोदर समजलंच नाही की काय आहे, मग नंतर समजलं की मका आहे. आणि तो मका वगैरे वाळवत आहेत सध्या, आता ते चालू आहे. आणि आता सध्या आपल्या गडचिरोलीमध्ये तेंदुआ पत्त्याचं पण सीझन चालू आहे, सर्वजण तेंदुआ पत्ता तोडत आहेत. ते पण तुम्हाला समोर थोडंसं दाखवतेच, पाहायला भेटेल आपल्याला. मस्त छान आपण असं सर्वजण पाहत जात होतो. हे बघा इथं पण एवढं जास्त वाळवलेलं होतं, हे समजलं नाही काय वाळवलं, मग नंतर समजलं की हे पण आपली साळं आहे, साळ वाळू घातलेली आहे एवढी सारी. खूपच भारी वाटत होतं सगळं. सकाळ सकाळचे सर्व शेतामधले कामे आपण पाहत जात होतो. आणि हे बघा इथे पण हे मकाच वाळू घातलेली होती, पोत्यामध्ये पण भरत होते. मित्रांनो हे बघा कसला भारी नजारा आहे ना, असलं भारी वाटत होतं ना मला तर याच्या खालून जाताना. एवढं सुंदर दिसत होतं. आणि आपल्या झाडांचं सगळं पाणी वगैरे आहे ना, मस्त आपल्या हातावर अंगावर असं पडत होतं, एकदम गारगार भारी वाटत होतं याच्या खालून जाताना, एकदम मस्तच. पाहत किती भारी दिसत आहे नजारा. तुम्ही पण मस्त एन्जॉय करा, पहा.
तर मग मित्रांनो, कसं वाटत आहे आमच्या गडचिरोलीचं जंगल? आवडत आहे का? कसं वाटत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघा आम्ही कसं मस्त दोघं जणच फिरत आहोत गाडीवरती असल्या जंगलामध्ये. आपल्या मागे पण पुढे पण कोणच नाही आणि इकडून इकडून एवढं सारं जंगल आहे. भीती वाटते. कसं आम्ही नवीन नवीन आलो होतो ना, तेव्हा तर खूपच जास्त भीती वाटत होती. पण आता कसं थोडंसं सवय पडली, त्याच्यामुळे आता भीती वगैरे वाटत नाही. फक्त आता वाघांची वगैरे थोडीशी आपल्याला वाटतेच, कारण पूर्ण जंगल आहे. सेफ्टी आपल्याला अशी साईडने इकडून इकडून कुठलीच नाही. मधून एक सिंगल रस्ता आणि बाजूनं कंटिन्यू सगळं जंगलच आहे. त्याच्यामुळं वाटणं साहजिकच आहे. आपल्याला काही तिकडे मराठवाड्यात वगैरे जंगल कधी आपण पाहिलेलंच नसतं आणि अचानकमध्ये आपण एवढं भारी जंगल पाहतो, तेव्हा एकटं फिरायला थोडंसं वाटतं अगोदर नवीन नवीन, पण आता आम्हाला काय वाटत नाही. छान वाटतं मस्तच निसर्गाच्या सानिध्यामध्ये. भारी, एकदम भारी वाटत होतं. आणि हे तुम्हाला जंगलामध्ये बाईक वगैरे दिसत आहेत ना लावलेल्या, तर हे सर्व दादा ताई जे आहेत आतमध्ये जंगलामध्ये गेलेले आहेत तेंदुआ पत्ता तोडण्यासाठी. सध्या सीझन चालू आहे ना, त्याच्यामुळं तेच चालू आहे. मस्त तेंदुआ पत्ता तोडून आणतात पोते भरू भरू, मग त्याला वाळवतात. त्याचे असे गट्टे करून, जुड्या वगैरे करून त्याला वाळवतात, मग विकतात वगैरे. म्हणजे तेंदुआ पत्ता म्हणजे आपले जे बिडे असतात ना, बिडीची पानं, त्याला तेंदुआ पत्ता म्हणतात. तर तेच सध्या सीझन चालू आहे ते तोडण्याचं. त्याच्यामुळे आता आपल्याला समोर पण भरपूर पाहायला भेटेल. दादा ताई वगैरे सर्वजण आपल्याला ते तोडून घेऊन जातानाचे पाहूया समोर पण आपण. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मालदुगी या गावी. बघा किती सुंदर असे इथे पुतळे वगैरे होते, भारीच. थोडंसं ते पण पाहिलं आणि मस्त आपण थोडंसं बसलेलो आहोत निवांत सावलीला. आता कसं ऊन पण वाढत आहे ना, त्याच्यामुळे थोडीशी परेशानी होत आहे. त्यामुळे निवांत बसलेलो आहोत झाडाखाली छान. मला वाटलं इकडं समोरूनच काहीतरी गाव आहे वाटतं या रस्त्याने, पण माझे मिस्टर म्हणले की समोरून नाही आहे, इकडच्या रस्त्याने आहे गाव. हे बघा इकडून आतमध्ये आहे गाव. छान वाटलं, थोडा वेळ बसलो आणि नंतर आपण आणखीन निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी. भरपूर लांब प्रवास आहे आपला आणि आपण आता पोहोचलेलो आहोत. कुरखेड्याचं कॉर्नर आहे ना, तिथे आता पोहोचलेलो आहोत. हे बघा दिसतच आहे हा कॉर्नर. तिथे पण थोडंसं आपण थांबूया. माझ्या मिस्टरांना चहा प्यायचा होता, त्यामुळे आपण थांबलेलो आहोत. हे आता जाऊन घेत आहेत चहा. बघा चहा पित आहेत आणि मी इथं म्हणत आहे दुसरी वेळेस चहा पित आहेत म्हणून. असंच थोडंसं मजाक केला. मग ते म्हणत आहेत की गाडी चालवायची तर मग चहा वगैरे थोडा थोडा प्यायला पाहिजे ना मध्ये मध्ये. मग थोडासा चहा पिला, थोडंसं बसलेलो आहोत आणि मग आता आपण इथून पण निघूया. ही जी चौकी दिसत आहे याच्या पलीकडच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. पूर्ण असा होता नजारा. गाव कुरखेडा आतमध्ये आहे आणि आपण कॉर्नरवरतीच होतो आणि आता तिथून आपण निघालेलो आहोत परत आपल्या पुढच्या प्रवासाला. कुठल्या गावी जात आहोत तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला म्हटले ना आपल्याला घाट पण पाहायला भेटेल, तर आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला घाट पण पाहायला भेटणार आहे. आता येईलच 5 मिनिटामध्ये. आता सध्या आपल्याला डोंगर वगैरे लागलेले आहेत आणि पाहना किती सुंदर आहेत त्याच्यावरची झाडं वगैरे. आणि एवढे उंच झाडं आहेत ना, एकदम दरीमध्ये आहेत झाडं. ते एवढी हाईट आहे त्यांची, खूपच उंच उंच त्यांची हाईट आहे. पाहायला एकदम भारी वाटतं. चला समोर आणखीन आपण पाहूया मस्त सर्वच. आणि कसं उन्हाळा आहे ना, त्यामुळे थोडं पानझडती वगैरे झाल्यामुळे आपल्याला आतमध्ये तरी थोडं थोडं दिसत आहे पूर्ण थोडंसं लांबपर्यंत. नाहीतर पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये ना पूर्ण या रस्त्याच्या कडेपासून एकदम दाट जंगल असतं. आपल्याला मध्ये थोडंफार दिसतच नाही, पूर्ण झाडे असतात, एकदम हिरवंगार जंगल असतं. आणि तुम्हाला सांगितलंच मी या रस्त्याला थोडंसं वाघांची वगैरे भीती आहे म्हणून. भरपूर दिसतात इकडे वाघ वगैरे, पण मध्ये मध्ये रस्त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला पाहायला भेटतात की वाघोबा देवस्थान पण बनवलेले असतात. मग आम्ही पण चालत चालत थोडंसं पाया पडतो, छान वाटतं. वाघोबा देवस्थानाच्या पण पाया पडतो. आता तुम्हाला मराठवाड्यातील लोकांना माहीत नसेल वाघोबा देवस्थान काय आहे, मी थोडंसं क्लिप घेतली आहे, जर समोर आली तर नक्कीच दाखवते. आणि हे बघा मी कसं म्हणत आहे, इकडून आणि इकडून दोन्ही साईडने उंच उंच झाडं आणि जंगल आहेत आणि आतमधून आम्ही जात आहोत वाव म्हणत आहे.
भारी वाटत होता नजारा, एकदम मस्त मज्जा येत होती. गारगार पण तेवढी, मला तर भीती वाटत होती. तुम्हाला तर दिसतच असेल माझं तोंड भाग असं झालेलं आहे. वाटतेच भीती, कोणालाही वाटणारच नाही. एवढ्या सुनसान रस्त्याने आपण जात आहोत. तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत, पुराडा येथे थांबलेलो आहोत. थोडा वेळ बसूयात, त्याच्यानंतर आपण जाऊया समोर. आणि हे बघा, हे झाड किती सुंदर आहेत ना, वाळलेले आहेत पण एवढं भारी दिसत होते ना, मला थोडंसं शूट घ्यावं म्हटलं, मला आवडलं. त्याच्यामुळं मी थोडंसं ह्याचा पण आपण शूट घेतलेला आहे. आणि तिथून पुढे आपण आता निघालेलो आहोत. हे बघा, हे सायकलवरती, गाडीवरती जे घेऊन जात आहेत ना काकाजी वगैरे, हे सर्व हे तेंदुआ पत्ता घेऊन जात आहेत. पूर्ण पोते भरू घेऊन जात आहेत. सध्या सीझन आहे आपल्या इकडे, त्याच्यामुळं मस्तच आहे. सर्वजण आता जंगलामध्ये वगैरे आहेत आता तेंदुआ पत्ता तोडण्यासाठी, त्यामुळं तेवढं काही वाटत नाही, भीती वगैरे. छान वाटत आहे कारण सर्व आहेतच जवळपास. आणि हे बघा, बोर्ड दिसला ना, घाट चालू झाला म्हणून. आता इथून आपला घाट चालू झालेला आहे. पहा आता तुम्ही आपल्या इथला घाट कसा आहे तो. आणि आपल्या व्हिडिओची जी स्पीड आहे ती स्पीड मी ठेवत आहे, कारण थोडंसं जर स्लो केलं तर तुम्हाला खूपच जास्त व्हिडिओ मोठा होईल. त्यामुळे थोडंसं फास्ट वाटेल. व्हिडिओ जसा आहे तसाच आता मी टाकत आहे, कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं. आणि चला मग, सांगा आपलं कुठला आहे हा आपला घाट, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चला, एन्जॉय करा आपल्या गडचिरोलीचा घाट. आणि मित्रांनो, हे बघा, हे जे ट्रक दिसत आहे तो थांबलेला नाही एका जागी, तो चालत आहे. एवढ्या हळूहळू जात होता ना, खूपच हळू जात आहे. तुम्ही आता तर मागे पाहिलंच असेल, हे जे साईडची रेलिंग वगैरे असे मध्ये मध्ये तुटलेली आहे, कारण भरपूर ट्रक वगैरे इकडे आतमध्ये घुसतात, पलटी वगैरे होतात, भरपूर ॲक्सिडेंट वगैरे होतात या घाटामध्ये. त्यामुळे थोडंसं भीती वाटतेच. आता तुम्ही पाहताच आहे की समोरचं आपल्याला बिलकुलच काही दिसत नाही, पूर्ण वळण आहे. आणि समोरचं बिलकुलच दिसत नाही, खूप जास्त असा घाट डेंजर आहे थोडासा. त्यामुळं आपल्याला खूप फास्ट पण जावं लागतं आणि थोडंसं कंटिन्यू हॉर्न वाजवत जावं लागतं, कारण समोरचं काहीच दिसत नाही. त्याच्यामुळं थोडीशी भीती वाटते. मला तर घाटातून या जाताना खूपच जास्त भीती वाटते. आणि मित्रांनो, तुम्ही तर पाहतच आहात, तुम्हाला जो हा घाट दिसत आहे हा चढतीवर आहे. म्हणजे आपण जाताना असा उंच आहे चढतीवरती, आणि तिकडून जेव्हा येतो तेव्हा एकदम असा उतरतीवर आहे. त्याच्यामुळं थोडंसं भीती वाटते. आणि हे बघा, समोरचा आपल्याला बिलकुलच रस्ता पण दिसत नाही, गाडी पण आलेली दिसत नाही. अचानक पण गाड्या येऊ शकतात आणि सर्वजण फास्टच येतात, त्यामुळे या घाटातून थोडंसं मला भीती वाटतेच. पहा आपला घाट कसा आहे तो, कारण घाट भरपूर लांब आहे, 15-20 मिनिट तर घाट आहे.
तरी पण आपण एकदम व्यवस्थित पोचलेलो आहोत, त्यामुळं काहीच टेन्शन नाही, छान वाटत आहे. तुम्ही पण पहा हा आपला घाट, एन्जॉय करा, फुल व्हिडिओ पण एन्जॉय करा मस्त. चला मग पाहूया आपण समोरचा व्हिडिओ. हे बघा, पाहिलं ना मी कसं पाहत आहे इकडे इकडे कंटिन्यू. मला थोडीशी भीती वाटत आहे, वाटते साहजिकच आहे. आपण एवढ्या जंगलातून आणि अशा घाटातून जात आहोत आणि आजूबाजूला कोणच नाही, म्हणजे एक एक गाडी येत आहे, पण एकदम सुनसान रस्ता आणि जंगलाचा एकदम किर्र आवाज आहे. जंगलाचा खूपच आवाज येतो, त्याच्यामुळं आणखीनच भीती वाटते. आपण कुठे आलं तर असं वाटत आहे. तरी पण एक एक गाडी जात आहे, त्याच्यामुळं छान वाटत आहे. चला, आणि हे बघा उन्हाळा असल्यामुळे पूर्ण पानझडती झाल्यामुळे हे झाडं वगैरे कसे दिसत आहेत, पूर्ण सुकल्यासारखे. जेव्हा पाऊस पडेल ना, एकदम हिरवंगार आणि एवढं भारी जंगल दिसतं ना, एकदम दाट, तेव्हा तर डेंजरवाली भीती वाटते. दाट जंगलामध्ये हिरवंगार, पण छान वाटतं, पाहायला मजा येते, एकदम भारी वाटतं. पाहायला पाहिजे नक्कीच. आम्ही पावसाळ्यामध्ये पण पाहिलेलो आहोत, हिवाळ्यात पण पाहिलेलो आहोत आणि आता आपण उन्हाळ्यात पण पाहत आहोत आपलं हे जंगल आणि हा घाट. छान वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे? व्हिडिओ आवडत आहे का सांगा, नक्कीच कमेंट करा. हे पहा, आणखीन इथे पण आपल्याला भरपूर जण दिसलेले आहेत. पहा, जंगलामध्ये मस्त तेंदुआ पत्ते तोडून असे पोते भरू घेऊन जात आहेत. छान वाटत आहे. रस्त्यामध्ये थोड्या थोड्या जागी आपल्याला दिसत आहेत चांगले सर्वजणच. त्यामुळं माणसं वगैरे आहेत. तेंदुआ पत्त्याचं सीझन असल्यामुळे त्यामुळं एवढी काही भीती वाटत नव्हती. छान वाटत आहे. आणि हे बघा, इथे जे देवस्थान दिसत आहे, इथे घोडे वगैरे आहेत असे ठेवलेले. हे पण देवस्थानच आहे, नेमकं नाव मला माहीत नाही. पण असंच वाघांची मूर्ती बनवलेली असते आणि त्याला आपण इकडं पूजन करतात, म्हणजे त्याला आपण वाघोबा देवस्थान असं म्हणतो. आणि आता आपल्याला 4 तासच्या वर झालेला आहे. आपण गाडीवरती बाईकवरती बसून आहोत कंटिन्यू. खूप परेशानी झालेली आहे. आता खूप बेकार होत आहेत. हाल, ऊन पण वाढलेला आहे. आता तरी पण आता थोडं राहिलेलं आहे आपलं आणखीन. चला जाऊया, आणखीन समोर थोडंसं बाकी आहे. मित्रांनो, लय वाट लागली आता आमची. थोडंसं थांबलो, आणखीन थोडा वेळ आहे आपल्याला. एकदाच आपण काय म्हणतात ते घाट पार केला, त्याच्यामुळं थोडंसं चांगलं वाटत आहे.
हे बघा थांबले तिथं, हे पण रस्त्याच्या साईडला आम्ही थांबलेलो आहोत आता. चला निघूया आता. किती वेळ लागते आणखी? 10 मिनिट. हे बघा मित्रांनो, आणि मित्रांनो हे पहा कसले मोठे मोठे लाईटीचे टावर आहेत ना, आणि पूर्ण मोठे इथून तिथून असतात, आपल्याला पाहायला भेटतात सगळीकडेच. आणि फायनली आपण आता आपल्या गावाच्या जवळजवळ पोहोचलेलोच आहोत. आणखीन आपल्याला बॅगा वगैरे घ्यायच्या आहेत आपल्या बसमधून. ते पण बस आपली पोहोचलेलीच आहे, अर्धा तास थांबणार आहे तिथे म्हटले. आपल्यालाच थोडासा उशीर झाला, आपण थोडंसं थांबत थांबत आलेलो आहोत. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, म्हणजेच आपल्याला जिथे यायचं होतं त्या गावी. आणि हे बघा बसमधून सामान आपण काढून घेत आहोत, आपल्या बॅग. आपण 2 बॅग ठेवल्या होत्या, बरं झालं त्यांनी आणलं आपल्याला, त्यामुळं छान वाटलं, नाहीतर खूप परेशानी झाली असती. चला आता या आपल्या 2 बॅग वगैरे सर्व घेऊन आपण जाऊया आपल्या रूमकडे. आणि हे बघा मस्त असं बसलेली आहे मी, कसं तरी ॲडजस्ट करून बॅगा वगैरे घेऊन. लॅपटॉपची बॅग मी पाठीवर घेतली, हे मध्ये समोर घेतली, आणि मिस्टरांनी दुसरी बॅग त्यांच्या समोर घेतलेली आहे. चला मग जाऊया आपण. आणि मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. याच्यानंतरचा पण शूट घेतलेला आहे, पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता, त्यामुळं मी याला कंटिन्यू करत नाही. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पाहायला भेटेल. कसं वाटलं मग आपल्या गडचिरोलीचं जंगल आणि घाट नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि याच्यानंतरचे व्हिडिओ पण नक्कीच पाहत राहा. आणि मी कुठल्या गावला आले समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तर सांगतेच आता याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. चला मग फायनली आपण पोहोचलेलो आहोत. याच्यानंतरचे पण व्हिडिओ एकदम भारी भारी येणार आहेत, तर सर्वांनी आपले व्हिडिओज पण पाहत राहा. धन्यवाद.